Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? देवेंद्र फडणवीसांच्या नावावर महायुतीच्या बैठकीत शिक्कामोर्तब. फडणवीस तिसऱ्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार. भाजपकडून शिंदेंना उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्रिपदाची ऑफर. पक्ष वाढवण्यासाठी शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार असल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे महाराष्ट्र सोडून केंद्रात जाणार नाही. राज्याच्या राजकारणात शिंदेंना इंटरेस्ट, तर कुणाला मुख्यमंत्री करायचं हा भाजपचा अंतर्गत विषय. शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. पक्ष वाचवण्यासाठी शिंदेंकडे उपमुख्यमंत्री पदाशिवाय दुसरा पर्याय नाही. वडेट्टीवारांचा निशाणा, तर शिंदेंचा योग्य सन्मान ठेवला जाईल, दिल्लीतून सांगण्यात आलं. दीपक केसरकरांचं विधान. राज्यात कुणी काय करावं हे दिल्लीतून मोदी शहा ठरवतायत. राज्याच्या स्वाभिमानाच्या गोष्टी महायुतीनं करू नये, राऊतांचा हल्लाबोल. पुढील 3 ते 4 दिवसात शपथविधी होणार. शपथविधी उशिरा होणार असं म्हणणं चुकीचं. भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांची माहिती. मुख्यमंत्री पदाच्या शपथविधीसाठी मैदानाची चाचपणी सुरू. बेबॉर्न स्टेडियम आणि बीकेसी मैदानाची शपथविधीसाठी चाचपणी, तर 2 तारखेनंतर कधीही सरकार स्थापन होऊ शकतं. केसरकरांची माहिती. 2 तारखेनंतर सत्ता स्थापनेचा चांगला मुहूर्त. शिंदे गटाच्या दीपक केसरकरांची प्रतिक्रिया. तर आम्ही मुहूर्त बघितलाही नाही. भाजप नेते प्रवीण दरेकरांचं विधान. गृह खात्यासह नगरविकास सार्वजनिक बांधकाम खातं द्या. दिल्लीतील बैठकीत शिंदेंकडून मागणी. भाजपा गृहमंत्रीपद देण्यास तयार नाही. गृहमंत्रीपदावरून शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच. शिंदेंनी उपमुख्यमंत्री पद न स्वीकारल्यास आमच्यामधील एक जण उपमुख्यमंत्री असणारच, तर गृह खातं आम्ही चांगल्या पद्धतीनं सांभाळू. संजय शिरसाट यांचं विधान. भाजप शिंदेंना गृह खातं कसं देणार? शिंदेंची जाणीव ठेवत भाजपनं सत्तेत ठेवलं हीच मोठी गोष्ट आहे. शिंदेंनी गृह खातं मागितल्याच्या चर्चेवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. प्रफुल्ल पटेलांना केंद्रात मंत्रिपद मिळण्याची शक्यता. शिंदे गटालाही केंद्रीय मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती. दिल्लीने डोळे वटारले की शिंदेंना गप्प बसावं लागतं. शिंदे अजित पवारांना जे हवं ते कधीच मिळणार नाही, राऊतांचा टोला. राऊतांच्या वक्तव्यांमुळे ठाकरे गटाची ही अवस्था. विरोधी पक्षनेता बनवता येतो का ते आधी राऊतांनी बघावं, शंभूराज देसाईंचा टोला. अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदासह अर्थमंत्री पद मिळणार, सूत्रांची माहिती. अजित पवार सदैव उपमुख्यमंत्री असतात. गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य. राऊतांचा अजित पवारांना खोचक टोला. भाजपच्या बैठकीनंतर महायुतीच्या सर्व आमदारांची बैठक होणार, तर 1 डिसेंबरला भाजपच्या गटनेता निवडीची बैठक होणार असल्याची सूत्रांची माहिती. बैठकीनंतर दिल्लीतील निरीक्षक मुख्यमंत्र्यांचं नाव जाहीर करणार. मी आजही खुश. पत्रकारांनी फोटोवरून विचारलेल्या प्रश्नावर शिंदेंची प्रतिक्रिया. तर उगवत्या आणि मावळत्या सूर्यात फरक असतो. शिंदेंच्या फोटोवरून राऊतांचा टोला. शिंदेंनी सरकारमध्ये सहभागी व्हावं अशी विनंती केली आहे. आमच्या विनंतीचा शिंदे विचार करतील, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया. भाजपला मतांची गरज नाही, फक्त मशीन हवं. निवडणूक आयोगाची व्यवस्था सांभाळल्यास त्यांना कुणीही हरवू शकत नाही. नाना पटोलेंचा भाजपवर निशाणा. मतदानाच्या दुसऱ्या दिवशी मतदानाचा टक्का वाढला. मतं वाढली कुठे? मतांसाठी रात्री रांगा लागल्याचे व्हिडिओ दाखवा. नाना पटोलेंची निवडणूक आयोगाकडे मागणी. शरद पवारांना धमकीचा कॉल करणाऱ्याला तुरुंगवास. गिरगाव कोर्टानं 1.5 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. राहुल गांधी आणि प्रियंका गांधींनी खासदारांसोबत घेतला चहापानाचा आस्वाद. संसदेतल्या कॅन्टीनमध्ये गांधी कुटुंबियांचा खासदारांसोबत संवाद. भाजपच्या राम शिंदेंची ईव्हीएम पडताळणीची मागणी. कर्जत जामखेडमधील 17 बूथवरील पडताळणीची मागणी. 8,02,400 रुपयांचे शुल्क देखील भरले. रोहित पवारांकडून राम शिंदेंचा पराभव. मुंबईत ईव्हीएमच्या समर्थनार्थ गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांचं आंदोलन. मंत्रालयाजवळ डमी ईव्हीएम घेऊन आंदोलन. पुण्यात बाबा आढाव यांचं सलग दुसऱ्या दिवशी आत्मक्लेश उपोषण सुरू. राज्यघटनेनं दिलेल्या अधिकारांच्या संरक्षणार्थ उपोषण. देशात संविधान आणि लोकशाहीची थट्टा सुरू असल्याचा आरोप. पडळकर आणि खोत यांनी शरद पवारांवर टीका करताना तारतम्य ठेवावं. सांगली जिल्ह्याचं नाव खाली जाऊ देऊ नका. रिपाईचे नेते सचिन खरातांचं नेत्यांना आवाहन. मलिकांवरील अॅट्रॉसिटी गुन्ह्याच्या तपासाचा तपशील सादर करा. मलिकांवरील गुन्ह्यावरून मुंबई हायकोर्टाचे पोलिसांना आदेश. तपास अधिकाऱ्यांना स्वतः कोर्टात उपस्थित राहावं, कोर्टाचे आदेश.
राज्यातील 29,000 सहकारी संस्थांच्या निवडणुका नवीन वर्षात होणार. 31 डिसेंबरपर्यंत मतदार याद्या देण्याच्या सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या सूचना. महायुती सरकारनं वक्फ बोर्डाला 10 कोटी रुपये दिले तर ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींचा दावा. महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनासकर यांचा अमित शहांच्या हस्ते सन्मान सोहळ्याला मंत्री मुरलीधर मोहोळ, कृष्णपाल गुजर, एनसीओयूआयचे अध्यक्ष दिलीप संघानी यांची उपस्थिती. महाराष्ट्र राज्य सहकार बँकेची मागील वित्तीय वर्षात उल्लेखनीय कामगिरी. छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची थट्टा. ठरलेल्या दरापेक्षा कमी दराने व्यापाऱ्यांकडून मकाची खरेदी होत असल्याचा शेतकऱ्याचा आरोप. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाईची प्रतीक्षा. जिल्हा प्रशासनाकडे 419 कोटींची मागणी. विधानसभा निवडणुकीमुळे रखडला होता निधी. जळगावच्या बोदवड तालुक्यात 65% पेरण्या पूर्ण. शेतकऱ्यांचा मका आणि हरभरा पिकावर भर. परभणी जिल्ह्यात वातावरणातील बदलाचा तूर पिकावर परिणाम. तुरीवर मोठ्या प्रमाणावर अळीचा प्रादुर्भाव. तूर उत्पादक चिंतेत. जालना जिल्ह्यात बँकांकडून कर्ज वाटपात आखडता हात. रब्बी हंगामासाठी 512 कोटी रुपये कर्ज वाटपाचं उद्दिष्ट. मात्र 19 बँकांपैकी 10 बँकांनी कर्ज वाटपाला सुरुवातच केली नसल्याची माहिती समोर. जालना जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढताच ग्रामीण भागात भाजीपाल्याच्या दरात वाढ. शेवगा, कारले, मिरचीचा दर 90 ते 100 रुपये किलोवर तर वांग्याचा दर 70 रुपयांवर. पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव असल्यानं बाजारात आवक कमी. हिंगोलीत सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीनं शेती पिकांचं मोठं नुकसान. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षाच. जिल्हा प्रशासनानं 419 कोटींची मागणी शासनाकडे नोंदवली. तुळजाभवानी मंदिरात पुरातत्व आणि संग्रहालय विभागाकडून काम सुरू. मंदिर परिसरात 57 कोटींची विकास कामं केली जाणार. जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. अकोल्यात भाज्यांच्या दरात घसरण झाल्यानं बाजारात गर्दी वाढली. दर कमी झाल्यानं ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण. कोल्हापूरमध्ये शेतातील लांब ऊस पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी. कोल्हापूरच्या या ऊस उत्पादक शेतकऱ्याची राज्यात चर्चा. नालासोपाऱ्यातील 41 इमारतीवर पालिकेकडून कारवाईचा बडगा. नालासोपाऱ्यात पोलीस छावणीचं स्वरूप. काल 7 इमारती भुईसपाट केल्यानंतर आज पुन्हा कारवाई सुरू. निवडणुका संपताच ठाण्यात उपायुक्तांच्या बदल्या. ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी अमरसिंह जाधवांची नियुक्ती तर उपायुक्त शिवराज पाटलांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली. वर्धा जिल्ह्यात निवडणूक काळात आरटीओच्या तिजोरीत 1,87,000चा महसूल. प्रचारासाठी विविध वाहनांना दिलेल्या परवानगीतून महसूल जमा. गोंदियातील खजरी गावाजवळ एसटी बसचा अपघात. अपघातात 7 जणांचा मृत्यू. मृतांचा आकडा वाढण्याची भीती. मार्गशीर्ष महिन्यानिमित्त नवी मुंबईच्या बाजारात फुले विक्रीसाठी दाखल. फुलांच्या किमतीत दरवाढ होण्याची शक्यता. राज्यात झिकाचे 140 रुग्ण आढळले. पुण्यात सर्वाधिक 109 रुग्ण. विना हेल्मेट दुचाकीस्वार आणि सहप्रवाशावर देखील आता कारवाई होणार. राज्य वाहतूक विभागाकडून आदेश तर 2 वर्षात मुंबई पोलिसांकडून 17,70,000 वाहन चालकांवर कारवाया. Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measure when you can live it to the brim? हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.